मित्रांनो, IBM कंपनीतर्फे लेटेस्ट अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते बघू शकताय, टोटल 5000 जागांसाठी इथे अपॉर्च्युनिटी आहे, ओपनिंग्स आहे। खासियत याची अशी आहे की तुम्ही कुठलंही शिक्षण घेताय, कशातही स्पेशलायझेशन करताय तर 6 आठवड्याची तुमची इथे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे। खासियत याची अशी आहे की अशा प्रकारचं तुम्हाला IBMचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही फी नाही आहे। घर बसल्या ऑनलाइन तुम्ही हे शिकू शकताय, इंटर्नशिप करू शकताय आणि सायबर सिक्युरिटी या फील्डमध्ये तुमचं करिअर करू शकताय। जय महाराष्ट्र मित्रांनो, डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला सांगतोय, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे सर्टिफिकेट मिळू शकताय। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर करून ठेवा, कारण की डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करियर गायडन्स, भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, शिक्षा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद आणि भारत सरकारचं नॅशनल इंटर्नशिप पोर्टल यावर मी तुम्हाला घेऊन आलोय। तुम्ही ते बघू शकणार आहात। 12 डिसेंबरला हे अपडेट आलंय। पॅन इंडिया मधून तुम्ही अप्लाय करू शकताय आणि व्हर्च्युअल इंटर्नशिप असणार आहे। व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन असणार आहे। तुम्ही बिंदास घर बसल्या अप्लाय करू शकताय आणि फक्त 6 आठवड्याची ही इंटर्नशिप आहे, ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी तुम्हाला शिकवलं जाणार आहे। त्या रिलेटेड तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला IBM सोबत स्किल बिल्ड करायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे। त्यामुळे म्हणालो, संधी सोडू नका, कारण की जानेवारी 2025च्या बॅच साठी तुम्ही अप्लाय करू शकताय। जसं मी तुम्हाला बोललो, 6 आठवड्याची ही इंटर्नशिप असणार आहे। 31 डिसेंबर 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। इमिडिएट जॉईनिंग इथे असणार आहे। स्टायपेंड तुम्हाला काही मिळणार नाही, कारण की इथे शिकायला मिळतंय, स्किल बिल्ड करायला मिळतंय, सोबत इथे कामाचा अनुभव मिळतोय, सर्टिफिकेट मिळतोय। त्यामुळे या इंटर्नशिप मध्ये, या 6 आठवड्यामध्ये आपल्याला 1 रुपया पण मिळत नाहीये, पण बाहेर जे लाख रुपये देऊन आपण जे एक्सपिरियन्स गेन करू, जे सर्टिफिकेटचे व्हॅल्यू, जे स्किल शिकायला मिळेल, ते आपल्याला इथे फुकट शिकायला मिळणार आहे। ओके, तुम्ही ते वाचू शकताय, जॉईन सायबर सिक्युरिटी इंटर्नशिप। ओके, स्किल बिल्ड करा। मग कशामध्ये, कारण की तुम्ही बघितलं असेल आजकाल सगळी टेक्नॉलॉजी डिजिटल झालेली आहे, भरपूर सारे सायबर क्राइम्स वाढले, सायबर फ्रॉड वाढले। मग अशा वेळेस सायबर सिक्युरिटी एक जबरदस्त करिअर ऑप्शन आहे आणि इथेच तुम्ही याचा फायदा घेऊ शकणार आहात, ज्यामध्ये अर्न अ सर्टिफिकेट ऑफ कंप्लीशनचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत आहे। सबमिट अँड इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला मिळत आहे आणि हॅव द अपॉर्च्युनिटी टू गेन अ डिजिटल, म्हणजे डिजिटल क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे, प्रोफेशनल बनायचं आहे, प्रोफेशनल प्रोफाईल बनवायची आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। कारण की तुम्हाला इथे मेंटरशिप मिळते आहे, इंडस्ट्रीतले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं शिकायला मिळत आहे, मास्टर क्लासेस मिळत आहे। त्यामुळे स्टुडंट तुम्ही आहात तर ही संधी सोडू नका, कारण की यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कोणी पण आहात, म्हणजे 12वी करताय, ग्रॅज्युएशन करताय, बिंदास अप्लाय करा। अनेक जणांच्या कमेंट्स असतील, अरे तर आम्ही कॉमर्स करतोय, आम्ही तर आर्ट्स करतोय, एनी स्पेशलायझेशन, तुम्हाला आवड आहे ना सायबर सिक्युरिटीची, तर बिंदास अप्लाय करा। इथे तुम्ही कुठला कोर्स करताय ते मॅटर करत नाही। 6 आठवड्यांसाठी आहे, रिलेटेड स्किल्स इंटरेस्ट तुमच्याकडे आहे, अप्लाय करू शकताय। 5000 जागांसाठी ही ओपनिंग आहे। आता अप्लाय कसं करायचं, सोपं आहे। यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सर्व माहिती आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर असं पेज येतं, ॲज अ स्टुडंट आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे। ऑलरेडी इंटर्नशिप पोर्टलवर कशा प्रकारे अप्लाय करायचं, अकाउंट क्रिएट करायचं, 2 ते 3 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून झाले, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त सांगणार की कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय। मग तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे। पण ज्यांनी आपले जुने व्हिडिओ बघितले नाही आहे त्यांना काय करावं लागणार आहे, त्यांना इथे नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, म्हणजे नवीन अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे। मग अकाउंट कसं क्रिएट करायचं, तर इथे बघा दिले रजिस्टर, मग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग इथे बघा तुमचं जे कॉलेज आहे ते AICTE अप्रूव्ह आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नॉन AICTE। आता तुम्हाला कसं समजेल, तर इथे बघा यावर क्लिक केल्यानंतर कॉलेजची लिस्ट येते,
मग त्यामध्ये तुमचं कॉलेज येतंय का ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. असेल तर ओके, नसेल तर तुम्हाला नॉन AICTE करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचे डिटेल्स इथे टाकून घ्यायचे. जर नॉन AICTE असेल तर कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे. मग स्वतःचे डिटेल्स म्हणजे नाव, मिडल नेम, लास्ट नेम, कॉन्टॅक्ट नंबर, स्टुडंट ID. आता स्टुडंट एनरोलमेंट ID कुठे मिळेल? तुमच्या पासिंग सर्टिफिकेटवर मिळेल, रिझल्टवर तुम्हाला मिळून जाईल. ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, बिंदास टाका, काही टेन्शन नाही आहे. पासवर्ड टाका, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर काही सिक्युरिटी क्वेश्चन आहे, म्हणजे जर का तुम्ही पासवर्ड हरवलात, विसरलात, तर तुम्ही इथे तुमचं त्या क्वेश्चनचा आन्सर देऊन तो पासवर्ड रिकवर करू शकताय. त्यानंतर जेंडर तुमचं काय आहे, मेल आहात, फिमेल आहात, कॅटेगरी कोणती आहे ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही काय पास झाला, 10वी 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक पर्सेंटेज किती पडले होते मागच्या वर्षी ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. ओके, इथून तुम्ही सिलेक्ट करू शकताय. अगदी सोपं आहे. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. इथे तुमचं अकाउंट क्रिएट होईल. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून पुन्हा अप्लाय म्हणायचं आहे. तुमची प्रोफाईल इकडे जाईल, तुमचा फॉर्म चेक केला जाईल. तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात तर तुम्हाला मेल येईल आणि मेल आल्यानंतर तुम्ही ही सायबर सिक्युरिटी शिकू शकताय, इंटर्नशिप करू शकताय आणि सर्टिफिकेट मिळू शकताय. त्यामुळे जेवढे पण तुमचे विद्यार्थी मित्र आहे ज्यांना चांगलं करिअर करायचं आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन करिअर गायडन्स, जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.